मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. प्रकरण 9 भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण. प्रस्तावना. भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून जात होती. विदेशी चलनाचा साठा जून 1991 मध्ये कमी झाला. त्यातून 2 आठवड्यापर्यंतच आयात करणे शक्य होते. ऑगस्ट 1991 मध्ये चलनवाढ 16.7% पर्यंत पोहोचली होती. संरक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च, अनुदान, कर्जावरचे व्याज इत्यादींमुळे सरकारचा खर्च महसुलापेक्षा जास्त होता. समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम कमी होत गेले. या पार्श्वभूमीवर नवीन बदल आणणे गरजेचे होते. म्हणून भारत सरकारने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. 1985 मध्ये सुरू झालेल्या आर्थिक बदल स्वीकारण्याच्या प्रक्रियेत 1991 मध्ये चालना मिळाली. नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून त्यामध्ये आमूलाग्र बदल सुचवले गेले. या नवीन धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण आणि क्लिष्ट शासकीय प्रक्रियांपासून मुक्त झाली. नवीन औद्योगिक धोरणानुसार शासन नियंत्रकाच्या आणि नियामकांच्या भूमिकेत न राहता सुविधा पुरवणारे, समन्वय साधणारे, प्रेरणा देणारे आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणारे होते. 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे: 1. भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे. 2. चलनवाढीचा दर कमी करणे. 3. आंतरराष्ट्रीय व्यवहारतोल सुधारणे. 4. उच्च आर्थिक वृद्धिदर प्राप्त करणे. 5. विदेशी चलनाच्या साठ्यात पुरेशी वाढ करणे. 6. वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे. 7. कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूंचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध प्रस्थापित करणे. 8. खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणे. 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये: 1. औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता करण्यात आली. नवीन आर्थिक धोरणानुसार त्यावेळेच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवानामुक्त करण्यात आले होते. सध्या मात्र 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. ते उद्योग खालीलप्रमाणे: 1. सर्व प्रकारची संरक्षण साधने. 2. औद्योगिक स्फोटके. 3. धोकादायक रसायने औषध निर्मिती उद्योग. 4. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ. 2. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन MRTP. मक्तेदार व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगांची स्थापना, विस्तार, विलिनीकरण इत्यादींसाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. त्यामुळे उद्योगांचा वृद्धी दर मंदावला होता. आता हा कायदा रद्द झाल्याने उद्योगांची वाढ होण्यास मदत झाली आहे. 3. लघु उद्योगांना प्रोत्साहन. सरकारने लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार व निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धिदर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले. या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयांपासून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. 4. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन FDI. 1991च्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला FDIला मान्यता देण्यात आली. प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. ही मर्यादा नंतर 74% तर बऱ्याच उद्योगांसाठी ती 100% वाढवण्यात आली. 5. सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणणे. सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे. सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भांडवल काढून घेणे. नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 वरून 8 वर आणण्यात आली होती. ती आता 3 वर आणली आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले आहे. 6. व्यापाराचे उदारीकरण. आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवानासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली. विशेष आर्थिक क्षेत्र SEZ निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केले. त्याचप्रमाणे कृषीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र AEZ ही संकल्पना आणली. 7. विमा क्षेत्रातील सुधारणा. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. नवीन धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी 1999 मध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा IRDA मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवाना देण्यात आला. यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. 8. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा.
सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती. आता मात्र नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी व विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नवीन आर्थिक धोरणाचे घटक. नवीन आर्थिक धोरण NEP. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. उदारीकरण, लिबरलायझेशन. अर्थ. अर्थशास्त्रात उदारीकरण या शब्दाचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय. उत्पादक, उपभोक्ते, उत्पादनाचे घटक व मालक त्यांच्या स्वहितासाठी मुक्तपणे निर्णय घेऊ शकतात. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकात असे सांगितले की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे. बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजे आर्थिक उदारीकरण होय. उदारीकरणासाठीचे उपाय. 1. व्याजदरातील लवचिकता. उदारीकरणाच्या धोरणांतर्गत व्यापारी बँकांना बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार व्याजदर निश्चितीबाबत स्वातंत्र्य देण्यात आले. 2. उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य. उदारीकरणाच्या काळात उद्योगांना त्यांच्या उत्पादन क्षमतेत विविधता आणणे, उत्पादनाचा खर्च कमी करणे याबाबत मुक्तपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. यापूर्वी उत्पादन क्षमतेच्या मर्यादा निश्चित करण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जात होता. उद्योगाकडून या मर्यादेनुसार उत्पादन केले जात होते. सध्या मात्र उद्योगांना बाजाराच्या आवश्यकतेनुसार उत्पादनाच्या मर्यादा निश्चित करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. 3. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार कायद्याचे उच्चाटन MRTP. ज्या कंपन्यांची मालमत्ता 100 कोटी व त्यापेक्षा जास्त होती त्यांना MRTP 1969च्या कायद्यानुसार उद्योग संस्था म्हटले जात होते. या उद्योग संस्थांवर गुंतवणुकीसंबंधीचे अनेक निर्बंध होते. आता या संस्थांना गुंतवणुकीचे निर्णय घेण्याबाबत स्वातंत्र्य आहे. 4. विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यात FERA सुधारणा. विदेशी विनिमय नियंत्रण कायद्याऐवजी FERA विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा FEMA लागू झाला. परकीय चलन नियमनावरील नियंत्रणे कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले. 5. पायाभूत सुविधा खुली करणे. देशी विदेशी गुंतवणूकदार आता रेल्वे, रस्ते व वीज प्रकल्पातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकतात. 6. विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन. उदारीकरणामुळे प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगात विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यात व उद्योगाची स्पर्धात्मकता वाढवण्यास मदत झाली. 7. भारतीय प्रतिभूती नियमन मंडळाची स्थापना SEBI. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1992 रोजी करण्यात आली. गुंतवणूकदारांचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी, प्रतिभूती बाजाराचा विकास करण्यासाठी तसेच प्रतिभूती बाजार नियंत्रण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन. अर्थ. खाजगीकरण म्हणजे मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे होय. सोप्या शब्दात खाजगीकरण ही अशी प्रक्रिया आहे की जी आर्थिक क्रियांमधील सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग घटवून खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ घडवून आणते. खाजगीकरणासाठीचे उपाय. 1. निर्गुंतवणूक. यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे भागभांडवल खाजगी क्षेत्राला विकले जाते. उदाहरणार्थ मारुती उद्योगातील निर्गुंतवणूक, ITDC हॉटेल्स, IPCL, VSNL इत्यादी. 2. अनारक्षण धोरण. 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये 17 उद्योग आरक्षित ठेवण्यात आले. नवीन आर्थिक धोरणाने हा आकडा 8 वरून तो हळूहळू 3 वर आणि आता 3 वरून 2 वर आला. सध्याच्या परिस्थितीत फक्त 2 उद्योग, रेल्वे वाहतूक व अणुऊर्जा सार्वजनिक क्षेत्राकडे आरक्षित आहे. 3. औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना BIFR. नवीन आर्थिक धोरणाने औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना करून आजारी सार्वजनिक उद्योगांबाबत निर्णय घेण्याचे ठरविले. 1996च्या शेवटी 188 आजारी सार्वजनिक उद्योग औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे सोपवण्यात आले. 4. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची NRB निर्मिती. जेव्हा तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद केले जातात तेव्हा त्यात काम करणारे कामगार बेकार होतात. ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती झाली. हे मंडळ रोजगारातून काढण्यात आलेल्या कामगारांना व स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देते. 5. नवरत्नांचा दर्जा.
1997-98 मध्ये 9 सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना निवडून त्यांना नवरत्नांचा दर्जा देण्यात आला. या नवरत्नांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापनाची स्वायत्तता देण्यात आली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नवरत्न खालीलप्रमाणे आहेत. 1. IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. 2. ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. 3. HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. 4. BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. 5. IPCL इंडियन पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड. 6. VSNL विदेश संचार निगम लिमिटेड. 7. BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. 7. SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. 9. NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग PSUज मिनिरत्न आणि महारत्नामध्ये वर्गीकृत केले गेले आहेत. मिनिरत्न कंपनी. भारत सरकारने 2002 मध्ये मिनिरत्न कंपनीची संकल्पना उदयास आणली. मिनिरत्न कंपनीची 2 भागात वर्गवारी करण्यात आली. मिनिरत्न श्रेणी 1. गेल्या 3 वर्षात या श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सातत्याने नफा मिळवला पाहिजे. तसेच त्यांच्या 3 वर्षाच्या शेवटच्या आर्थिक वर्षात करपूर्व नफा ₹30 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असावा. मिनिरत्न श्रेणी 2. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मिनिरत्न श्रेणी 2 असे म्हणतात. या श्रेणीत कंपन्यांनी मागील 3 वर्षात सातत्याने नफा मिळवलेला असला पाहिजे. शिवाय त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. महारत्न कंपनी. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार व्हावा, जागतिक पातळीवर त्यांचा सहभाग वाढावा, तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांना दर्जा मिळावा या उद्देशाने 2009 मध्ये महारत्न कंपनीची संकल्पना उदयास आली. शोधा पाहू. महारत्न व मिनिरत्न दर्जा असलेल्या कंपन्यांची नावे शोधून काढा. जागतिकीकरण ग्लोबलायझेशन. अर्थ. नवीन आर्थिक धोरणाचे अंतिम ध्येय जागतिकीकरणच होय. अधिक काटेकोरपणे सांगायचे झाले तर उदारीकरण आणि खाजगीकरणामुळे अंशतः अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाला चालना मिळाली आहे. जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नफा, वस्तू व सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो. थोडक्यात असे म्हणता येईल की जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. जागतिकीकरणाचे उपाय. 1. संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन. आयात व निर्यातीवरील सर्व संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन करण्यात आले. प्रशुल्क दरात घट करण्यात आली. औद्योगिक वस्तूंवर लावण्यात येणारा आयात दर कमी करण्यात आला. 2. विदेशी भांडवलाला प्रोत्साहन. सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले. त्यामुळे विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक सुरू झाली. भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणास खुली झाली आहे. 3. रुपयाची परिवर्तनशीलता. रुपयाचा विनिमय दर लवचिक करण्यात आला. सर्व चालू खात्यावरील व्यवहारांबाबत रुपया पूर्णतः परिवर्तनशील करण्यात आला. 4. विदेशी कंपन्यांचा सहभाग. भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत सहभागाची परवानगी देण्यात आली. उदाहरणार्थ मारुती सुझुकी, हिरो होंडा, टाटा कोरस हे लोह व स्टीलमध्ये दक्षिण आफ्रिकेत व्यवहार करतात. 5. दीर्घकालीन व्यापार धोरण. दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आला. या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये. 1. उदारीकरणाचे धोरण. 2. आंतरराष्ट्रीय व्यापारावरचे निर्बंधात घट. 3. विदेशी सहभागाला प्रोत्साहन. 6. निर्यातीला प्रोत्साहन. नवीन निर्यात धोरणानुसार निर्यातदारांना विविध उत्तेजने देण्यात आली. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची SEZ निर्मिती करण्यात आली. जरा आठवूया. 1. उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व CSR म्हणजे काय? 2. त्याचा समाजाला कसा उपयोग होतो? 1991च्या आर्थिक धोरणाचे मूल्यमापन. यश. 1. माहिती तंत्रज्ञानातील क्रांती. जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात त्याचे योगदान आहे. भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांना अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, फ्रान्स इत्यादी देशात मागणी वाढली आहे. 2. वित्तीय सुविधांमध्ये सुधारणा. खाजगी व विदेशी बँकांमुळे वित्तीय क्षेत्र हे अतिशय व्यावसायिक व स्पर्धात्मक बनले आहे. क्रेडिट कार्ड, ई-बँकिंग इत्यादी सेवा अत्यंत जलदपणे ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. 3. शैक्षणिक दर्जात सुधारणा.
जागतिकीकरणामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून त्यासाठी लागणारे शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती व गरजेच्या सेवा उपलब्ध झाल्या आहेत. 4. निर्यातीत वाढ. भारतातील निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. भारत फक्त पारंपरिक वस्तूंची निर्यात करत नसून यंत्रसामग्री, रसायने, संगणक इत्यादी सुद्धा निर्यात करतो. त्यामुळे आपल्या आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलात सुधारणा झाली आहे. 5. पीक पद्धतीतील विविधता. भारतीय शेतकरी पूर्वी फक्त मुख्य अन्नधान्य व नगदी पिकांची लागवड करत होते. परंतु जागतिकीकरणामुळे पिकांची रचना पारंपरिक वस्तूंपासून अपारंपरिक वस्तूंमध्ये बदलली आहे. ते आता फळांचे व फुलांचे उत्पादन, औषधी वनस्पती इत्यादींची देखील लागवड करतात. 6. दुर्मिळतेच्या समस्येवर मात. आयातीच्या उदारीकरणामुळे वस्तू व कच्च्या मालाची दुर्मिळतेची समस्या सुटली आहे. यामुळे चलनवाढीची समस्या सोडविण्यास मदत झाली आहे. अपयश. 1. स्वयंपूर्णतेचा अभाव. जो देश जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहे त्याला अन्नाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्णतेचा अभाव आढळतो, कारण तो देश अशा वस्तूंचे उत्पादन करतो ज्यांची जागतिक पातळीवर मागणी असून ते फायदेशीर आहेत. 2. देशांतर्गत बाजाराचा दुष्परिणाम. उदारीकरण व जागतिकीकरणामुळे देशांतर्गत बाजारावर दुष्परिणाम झाला आहे. आयात केलेल्या वस्तूंची उपलब्धता जास्त आहे. आयातीच्या उदारमतवादी धोरणामुळे आयात केलेल्या वस्तू देशात उत्पादन झालेल्या वस्तूंपेक्षा कमी किमतीच्या असतात. त्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते. 3. गरीब शेतकऱ्यांवर परिणाम. जागतिकीकरणाचे फायदे श्रीमंत शेतकरी अनुभवत आहेत. ते निर्यातयोग्य पिकांची लागवड करतात, परंतु गरीब शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना जमीन विकण्यासाठी दबाव आणला जातो किंवा ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. तसेच कर्जबाजारीपणा व दारिद्र्याला सामोरे जातात. 4. निकोप स्पर्धेचा अभाव. भारतीय उद्योजक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. याचाच परिणाम हे उद्योग आजारी पडतात, बंद केले जातात किंवा विकण्यासाठी दबाव आणला जातो. 5. कल्याणकारी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष. नफ्याच्या हेतूमुळे आरोग्य, संपर्क साधने, शिक्षण याकरिता प्रचंड प्रमाणात विविध शुल्कात वाढ झाली आहे. त्यामुळे कल्याणकारी दृष्टिकोन मागे पडला आहे. 6. बेरोजगारी. बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नसल्याने बरेच भारतीय उद्योग बंद पडले आहेत. म्हणून मोठ्या प्रमाणात कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्य व विषमता यांमध्ये वाढ होत आहे. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.